Hello friends, how are you? I hope you are all healthy and happy. So, today we learn second unit in science of class 4th standard and lesson name is adaptations. How plants survive. तर आपण या आधीच्या लेसनमध्ये काय बघितलं आहे? फोटोसिंथेसिस प्रोसेस. तर आपल्याला आता बघायचं आहे ॲडॅप्टेशन ऑफ प्लांट्स. हाऊ प्लांट्स सर्वाईव्ह. तर आता आपल्याला बघायचं आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत या लेसनमध्ये. तर फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ ॲडॅप्टेशन. त्यानंतर डिस्क्राईब टेरेस्ट्रियल अँड प्लांट अंडर ॲडॅप्टेशन अँड दी लिस्ट टाईप ऑफ ॲक्वॅटिक प्लांट अँड एक्सप्लेन देअर ॲडॅप्टेशन अँड नो सम अदर ॲडॅप्टेशन्स. तर आता आपण ते बघणार आहे. तर त्याआधी आपण बघूयात कोणते प्लांट्स हे टेरेस्ट्रियल आहेत, त्यानंतर कोणते प्लांट ॲक्वॅटिक आहेत. तर इथे बघा फर्स्ट दिसत आहे फ्लॉवर. ते कशामध्ये आहे तर पाण्यावर आहे. सो इथे लिहायचं आहे वॉटर. सो हिअर राईट वॉटर. देन इन सेकंड हिअर राईट plain region, the mango tree in plain region. Then here write desert, this plant in desert area. तर आता आपण आपल्या लेसनला स्टार्ट करूया. तर पॅरेग्राफ आहे, हॅव यू एव्हर बीन टू एनी हिल स्टेशन ऑर अ डेझर्ट? इफ यू हॅव बीन टू हिल स्टेशन ऑर अ डेझर्ट, यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड द प्लांट्स देअर. तुम्ही जर गेले असाल किंवा बघितलं असेल हिल स्टेशन किंवा मग डेझर्ट, माउंटेनवरचे झाडं कसे असतात आणि डेझर्ट मीन्स वाळवंटामध्ये कसं असते, तिथले प्लांट्स तिथले झाडे कसे असतात हे तुम्ही बघितलं असेल. तर जर तुम्ही तिथे गेले असाल किंवा कुठे बघितलं असेल तर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही तिथे ऑब्झर्व केलं असेल की तिथले प्लांट्स कसे असतात. यू माईट हॅव नोटीस have noticed that the plants in the hill areas are different from the plants in desert. तर आपल्याला काय बघायला मिळेल जर आपण ऑब्झर्व केलं तर की हिली एरियामधले जे प्लांट आहेत ते डेझर्टमधल्या प्लांटपेक्षा वेगळे असतील. अँड द प्लांट्स इन डेझर्ट आर डिफरंट फ्रॉम द प्लांट इन प्लेन रिजन. आणि जे डेझर्ट मीन्स जे वाळवंटामध्ये झाडे आहेत ते आपल्या इकडे जे प्लेन रिजनवरती झाडे आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे असतील. सो द प्लांट्स आर डिफरंट रिजन वाईज, मीन्स डिफरंट प्लांट्स इन डेझर्ट अँड डिफरंट प्लांट्स इन प्लेन रिजन अँड डिफरंट प्लांट्स इन माउंटेन रिजन. तर आता आपण बघूया. हिअर सी, दिस इज द माउंटेन रिजन, देन डेझर्ट रिजन अँड प्लेन रिजन. व्हाय इट हॅपन्स, असं का होतं? डिफरंट रिजन or place have different weather and soil conditions. मीन्स डिफरंट रिजनमध्ये तिथलं प्लेस, तिथलं जे ठिकाण आहे आणि तिथलं जे वातावरण आहे आणि तिथली जी माती आहे ती कशी असेल, वेगळी असेल. वेदर अँड सॉईल कंडिशन इज डिफरंट. तिथलं जे वातावरण आहे आणि तिथली जी माती आहे, जमीन आहे, ती कशी असेल, वेगळी असेल. मीन्स डेझर्टमधली वेगळी असेल, माउंटेन रिजनमधली आणि प्लेन रिजनमधलं वेदर आणि जी जमीन आहे ती वेगळी असेल. म्हणून तिथले प्लांट्स हे वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल, डेझर्ट्स हॅव व्हेरी लेस वॉटर व्हेरियाज माउंटेन आर व्हेरी कूल. फॉर एक्झाम्पल, डेझर्टमध्ये कसं आहे, खूप हॉट आहे, खूप गरम आहे आणि तिथे पाणी खूप कमी आहे. त्यामुळे तिथली जमीन कशी आहे, खूप वेगळी आहे आणि तिथलं वातावरण कसं आहे तर गरम आहे. परंतु जर आपण माउंटेनचा विचार केला तर माउंटेनमध्ये काय आहे, खूप थंड वातावरण आहे आणि तिथली जमीन पण वेगळी आहे. म्हणून तिथले प्लांट्स हे वेगवेगळे आहेत. तर आता आपण बघणार आहे ॲडॅप्टेशन. सो हिअर सी ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन मीन्स संकुलन. Plants growing in a particular region adjust themselves to the region by developing certain features. प्लांट जेव्हा वाढतील एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये ते काय करतील, तेव्हा त्यांना ॲडजस्ट करतील स्वतःला त्या रिजनमध्ये ग्रो होण्यासाठी किंवा विकसित होण्यासाठी. ते त्यांचे जे फीचर्स आहेत
ते काय करतील तर तिथे ते विकसित करतील त्या रिजनमध्ये. जसे की प्लेन एरियाजमधले जे प्लांट आहे ते तसे त्यांना डेव्हलप करतील त्यांचे फीचर्स. त्यानंतर जे ॲक्वॅटिक प्लांट आहे ते तिथे राहून त्यांचे फीचर्स डेव्हलप करतील आणि जे डेझर्टमध्ये आहेत ते तिथे राहून त्यांचे फीचर्स डेव्हलप करतील. दिस फीचर्स हेल्प्स देम सर्वाईव्ह आणि त्यांचे हे फीचर्स त्यांना काय करतील सर्व्हाईव्ह करण्यासाठी जगण्यासाठी मदत करतील. The process of developing special features in the body to adjust in the surrounding is called adaptation. आणि या प्रोसेसला काय म्हणतात? The process of developing special features means जे स्पेशल फीचर्स डेव्हलप होत आहेत त्या बॉडीमध्ये त्या सराउंडिंगला ॲडजस्ट करण्यासाठी यालाच आपण काय म्हणणार आहे ॲडॅप्टेशन. द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग स्पेशल फीचर्स इन दी बॉडी टू ॲडजस्ट इन दी सराउंडिंग इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. Cactus plant can survive in desert because it can store water in its fleshy stem, but mango plant cannot. कॅक्टस प्लांट डेझर्ट एरियामध्ये राहू शकतो का? कारण की त्याने तिथल्या जे सराउंडिंग आहे तसं त्याला ॲडजस्ट केलेलं आहे. मीन्स त्याची काय आहे फ्लेशी स्टीम आहे. परंतु जो मँगो ट्री आहे तो कुठे असतो प्लेन रिजनमध्ये. बट तो जर डेझर्टमध्ये गेला तर तो तिथे जगू शकणार नाही, तो तिथे वाढू शकणार नाही. दिस इज व्हाय वी डू नॉट फाइंड मँगो प्लांट इन डेझर्ट. आणि याच कारणामुळे आपण तिथे डेझर्टमध्ये मँगो ट्री बघत नाही, तिथे आपल्याला मँगो ट्रीचे झाडे दिसत नाहीत. ड्यू टू ॲडॅप्टेशन प्लांट इन डिफरंट प्लेस लुक डिफरंट. आणि या ॲडॅप्टेशनमुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्लांट बघू शकतो. Thus, the plant in hilly region are different from the plant in desert or plain region. आणि त्यामुळेच हिली रिजनमधले हे प्लांट आहेत ते प्लेन रिजनपेक्षा आणि डेझर्ट रिजनपेक्षा कसे आहेत तर वेगळे आहेत. We can divide plants into two categories, terrestrial or land plants and these aquatic or water plants. आणि यावरून आपण प्लांट्सचे टू कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केले आहेत. फर्स्ट आहे टेरेस्ट्रियल और लँड प्लांट म्हणजे जमिनीवर राहतात ते, आणि दुसरे आहे ॲक्वॅटिक और वॉटर प्लांट म्हणजे पाण्यावर राहतात ते. सो फर्स्ट आहे टेरेस्ट्रियल प्लांट्स मीन्स जे की जमिनीवर राहतात ते. मोस्ट ऑफ द प्लांट्स ग्रो ऑन लँड म्हणजे जमिनीवर मोठे होतात, ग्रो होतात. ऑल प्लांट्स ग्रोविंग ऑन लँड आर कॉल्ड टेरेस्ट्रियल प्लांट्स. जे सर्व झाडे जमिनीवर मोठे होतात, ग्रो होतात टेरेस्ट्रियल प्लांट म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल पाईन, फीर, पीपल अँड नीम आर टेरेस्ट्रियल प्लांट. पीपल प्लांट आहे, नीम प्लांट आहे, पाईन आहे आणि फीर आहे. हे सर्व टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत. त्यानंतर ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे जे की पाण्यावर राहतात किंवा पाण्यामध्ये राहतात. प्लांट्स दॅट ग्रो इन वॉटर आर कॉल्ड ॲक्वॅटिक प्लांट्स. जे पाण्यावर मोठे होतात, जगतात त्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल लोटस, टॅपग्रास अँड वॉटर हायसिंथ आर ॲक्वॅटिक प्लांट. कोणते आहेत ॲक्वॅटिक प्लांट? लोटस, टॅपग्रास अँड वॉटर हायसिंथ. सो दीज आर दी ॲक्वॅटिक प्लांट्स. सो तर आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये टेरेस्ट्रियल प्लांट्स अँड देअर ॲडॅप्टेशन बघणार आहे आणि सायन्स ऑलिम्पियाडचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पण बघूया. So thank you. Subscribe this channel for all important videos.